गेले 3 महिने जे आपण बघतोय 115 दिवस झाले युद्ध सुरू होऊन सतत क्रूड ऑइल प्राइजेस रुपयाचं अवमूल्यन आणि आता एल निनोचं एक भय ओव्हरऑल मार्केट काय वाटतंय तुला? नमस्कार. तसं बघायला तर आपण मला खूपच चांगल्या दिवशी बोललो आहे, कारण आपण फ्रायडेला तर रॅली बघितली, खूप चांगली रॅली होती. जवळजवळ 400 पॉईंट निफ्टीवरती होती. आज परत आपल्याला गिफ्ट निफ्टी जवळजवळ 300 पॉईंटवरती दिसते. तर जवळजवळ 700-800 पॉईंट आपण जवळजवळ रिकव्हरी केलेली आहे. आणि जसं तुम्ही बोललात का, आपल्याला गुड न्यूज तशी मिळालीच आहे की US इराण डील जवळजवळ झाली आहे. पुढच्या 60 दिवसासाठी सीज फायर पण त्यांनी घोषित केलं आहे. तर त्याप्रमाणे आज बघितलं आपण तर क्रूड ऑइल आज जवळजवळ $80 आलं आहे, जे आपण पीक टाईम आउट बघितलं जवळजवळ $125 पर डॉलर होतं. डेफिनेटली भारतासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि भारतासाठी जसं आपण बोलतो की मेजरली इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या करंट अकाउंट डेफिसिटवरती पडतो, कारण आपण 85 ते 90% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो. तर त्या अनुषंगाने बघायला गेलं तर ही जी बातमी आहे ती खूपच चांगली आहे. जरी आपला लास्ट 1-2 क्वार्टर्स आपले थोडे खराब गेले, पण इथून सेंटिमेंट मला वाटतं इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. आणि डेफिनेटली आपल्याला एक चांगली वरच्या दिशेने निफ्टीची मुवमेंट दिसेल. बरोबर, कारण